2024ला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर पायाभूत सुविधांची बैठक झाली। त्याही बैठकीमध्ये अजितदादांनी आपल्या नेहमीच्या सिग्नेचर पद्धतीने सगळ्यांना जे अधिकारी होते त्यांना विचारलं की मी आज सकाळी माहिती घेतली आहे आणि ज्या प्रकारे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काही राज्यांमध्ये होतं तेवढं आपल्या राज्यात का होत नाही, या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार आहात। आणि मग अधिकाऱ्यांनी सांगितलं कॉस्ट ओव्हररन कसे होतात, प्रोजेक्ट्स कसे डिले होतात, त्याच्यामुळे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन का होत नाही। त्यानंतर मग सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक प्रेझेंटेशन झालं, त्यात त्यांनी त्यांच्यावर 700 कोटी रुपयाची डिक्री ही जी न्यायालयाने केली होती ती कशी त्यांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातनं डिक्री त्या ठिकाणी कॅन्सल केली आणि ज्यांनी डिक्री आणली त्यांच्यावरच कसा फाईन झाला, अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं। त्यावर दादा गमतीने असं म्हणाले पुढच्या वेळेसपासून असेच तुम्ही फक्त प्रस्ताव या ठिकाणी आणत जा। आणि ती सगळी बैठक आम्ही संपवली। त्यानंतर माझ्या अँटी चेंबरला आम्ही गेलो। दादांचं काम हे 10-15 मिनिटाचं असायचं, त्याच्यावर नाही। दादांची एक सवय होती, कुठलंही काम हे त्यांच्या कागदावर लिहिलेलं असायचं, 2-3 ओळींमध्ये काय बोलायचं हे लिहिलं असायचं आणि ते परफेक्ट तेवढंच आपल्या कामाचं दादा बोलायचे। त्यामुळे ते कामाचं एक 5-10 मिनिटं झालं, त्यानंतर 30-40 मिनिटं आम्ही वेगवेगळ्या विषयांवर, भविष्यात काय, बजेटमध्ये काय, अशा गप्पा मारल्या। जवळपास पावणे तास आम्ही त्या ठिकाणी एकत्रित होतो आणि त्यानंतर दादा त्या ठिकाणून गेले। त्यावेळेस खरं म्हणजे ही पुसटशीही कल्पना नव्हती की कदाचित तीच आपली शेवटची भेट ही दादांशी ठरेल आणि दुर्दैवाने तसंच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। ही अपघाताची बातमी ज्यावेळेस आली त्यावेळेस पहिल्यांदा मनाने असं म्हटलं की ठीक आहे, अपघात झाला असेल, पण अपेक्षा करूया काही झालं नसेल। पण लगेच दुसरी बातमी आली की विमानाची परिस्थिती बघता त्याच्यामध्ये कोणीही त्या ठिकाणी जिवंत असेल असं वाटत नाही आणि त्यातनं मग पुढच्या गोष्टी आपल्या सर्वांना माहितीच आहेत। खरं म्हणजे अजितदादा हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ते एका पिढीचा आत्मविश्वास होते। शेतकऱ्यांचा एक कळवळा असलेले, शेतीबद्दल इत्थंभूत माहिती